नमस्कार, मी विजय साळवी आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 0 ओव्हर। मंडळी, आजपासून बरोबर 9 दिवसांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आपल्या हाती आलेला असेल। कदाचित राज्यात नव सरकारही आलेलं असेल। आता ते महायुतीचं येतं की महाविकास आघाडीचं, याचं उत्तर मात्र 23 नोव्हेंबरलाच मिळणार आहे। मंडळी, महाराष्ट्राच्या तख्तासाठी सुरू असलेल्या या लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही ताकदीनं रणांगणात उतरले। मुंबईतल्या शिवाजी पार्कात त्यांची सभा लवकरच सुरू होणार आहे। दुसरीकडे राहुल गांधींनी महाविकास आघाडीसाठी जोर लावलाय। शरद पवारही वयाच्या 84व्या वर्षी पायाला अक्षरशः भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या प्रमुख नेत्यांच्या सभांचा जणू धडाका सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आजचा दिवस कसा होता याचं विश्लेषण आपण करणारच आहोत। पण सुरुवातीला पाहूयात महाराष्ट्रातल्या राजकीय सभांचा सुपरफास्ट आढावा। असा बाण घाला की याच्या पुढे इकडे कोणी गद्दारीचा ग पण काढता कामा नये। तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं, एकनाथ शिंदेने तुमचं सरकार पलटवून टाकलं। तुम्ही घोषणा नुसत्या देऊ नका, बटन दाबा दिशा। याच्यातच चोर गेल्यावर 20 तारखेला काय कराल? तुमची गॅरंटी आता महाराष्ट्रामध्ये चालत नाही। महाराष्ट्रात चालते ती फक्त ठाकरे गॅरंटी चालते। ओरिजिनल ते ओरिजिनल, डुप्लिकेट ते डुप्लिकेट, ओरिजिनल ते ओरिजिनल, डुप्लिकेट ते डुप्लिकेट। त्याच गॅरंटीचा वारसदार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हा यांच्या समोर मी तुम्हाला वचने देतो। ही शिवसेना प्रमुखांनंतर प्रभू श्रीरामाच्या, छत्रपती शिवरायांच्या पवित्र भगव्याचं रक्षण कुणी केलं असेल त्यांचं नाव आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी। आज मी बघितलं पेपरमध्ये जाहिरात घरून निघालो, मुंबईमध्ये मोदींची सभा आहे। कारण उद्या नक्की फोटो येणार। शिवाजी पार्कला गेल्यानंतर मोदीजी लोळत 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 हिंदू हृदय सम्राटांच्या स्मारकाला जाणार आणि वंदन करून सांगणार की मी बाळासाहेबांचा खरा सैनिक, मला मत द्या। बघा लोळत जातात की नाही। मी तुम्हाला सांगण्याकरता आलोय, तुम्ही मला आमदार द्या। मी त्याला आमदार ठेवणार नाही, मी मंत्री वापस पाठवीन। आधी निवडून दे, लाल दिवा लाल दिवा लाल दिवा। आधी निवडून दे, लाल दिवा लाल दिवा लाल दिवा। 370 को लागू करके कश्मीर का अलग संविधान बनाने की योजना बना रहे हैं। आताची जी निवडणूक आहे ही आमच्या या शेतकऱ्याच्या आणि माता भगिनींच्या आयुष्याची निवडणूक आहे। 370 कलम हे काश्मीरसाठी महत्त्वाचं होतं आणि आहे। लड़ाई संविधान की है, लेकिन कांग्रेस का सपना क्या है? कांग्रेस का सपना कश्मीर से बाबा साहब के संविधान को हटाने का है। एक ही नारा दिया हमने, नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलनी है। ये जहां भी जाते हैं नफरत फैलाते हैं। इस देश का इतिहास गवाह है, बटे थे तो कटे थे, बटे थे तो बटेंगे तो कटेंगे। हम एक हैं तो सेफ है, हम एक हैं, हम एक हैं तो, हम एक हैं तो। तर मंडळी, असा होता राजकीय सभांचा आजचा दिवस। खरं तर 0 ओव्हर मध्ये आम्ही आपल्याला वारंवार सांगितलंय की राजकारणात नेत्याने दिलेल्या संकेतांना मोठा अर्थ असतो, ते महत्त्वाचेच असतात। याचं कारण राजकारणात अनेक गोष्टी या थेट बोलता येत नाहीत, म्हणून आपल्याला अभिप्रेत असलेल्या गोष्टी या नेत्यांकडून काही संकेत देऊन सांगण्यात येतात। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी भावी मुख्यमंत्री कोण या मुद्द्यावर केलेल्या महत्त्वाच्या वक्तव्यामधून
वेगळेच संकेत मिळत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी अचानकपणे इतरही काही नावं चर्चेत येऊ शकतात असं तावडे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. या वक्तव्यासाठी त्यांनी राजस्थान आणि मध्य प्रदेशचंही उदाहरण दिलं. डिसेंबर 2023 मध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेश ही दोन मोठी राज्य भाजपनं जिंकली तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की राजस्थानात वसुंधराराजे शिंदे आणि मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा भजनलाल शर्मा यांच्यावर सोपवण्यात आली, तर मध्य प्रदेशची सूत्र ही डॉक्टर मोहन यादव यांच्याकडे देण्यात आली. महायुतीचा विजय झाला तर महाराष्ट्रातही असा प्रयोग होऊ शकतो किंवा प्रस्थापित चेहऱ्यांनाही संधी देण्यात येऊ शकते असं तावडेंनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीचा येत्या 23 नोव्हेंबरला निकाल काय लागतो यावर खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा अवलंबून आहे. पण तावडेंच्या विधानामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाविषयी राजकीय चर्चा मात्र जोमात सुरू झाल्या. मंडळी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मुख्यमंत्रीपदाविषयीच्या वक्तव्याशीच निगडीत आहे आपला आजचा पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न, महायुतीचं सरकार आलं तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी खांदेपालड करण्याचे विनोद तावडेंकडून संकेत. कुणासाठी धोक्याची घंटा, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे? असा होता आपला आजचा पहिला प्रश्न. मंडळी, मतदानाला आता केवळ 5 दिवस उरले असल्यामुळे प्रचार शिगेला पोहोचलाय. भाजपचे नंबर 1 स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आज 2 सभा घेऊन आपल्या प्रचार दौऱ्याच्या सांगतेच्या दिशेने ते चाललेत, कारण त्याची तिसरी सभा ही थोड्याच वेळात मुंबईच्या शिवाजी पार्कात सुरू होणार आहे. मोदींनी छत्रपती संभाजीनगरातल्या चिखलठाणा MIDCत आणि मग पनवेल मतदारसंघातल्या खारघरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली आणि काही मिनिटांपूर्वीच ते शिवाजी पार्कात सभास्थळी पोहोचलेत. त्यांनी आजच्या आपल्या 2 भाषणांमध्ये लाडकी बहीण योजना, राज्यात येणारी गुंतवणूक, समृद्धी महामार्ग आणि अन्य विकास प्रकल्पांचा प्रकर्षानं उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात तीन सभा घेऊन आजचा दिवस गाजवण्याचा प्रयत्न करतायत. त्यात तिसरी सभा होणारच आहे. तसंच राहुल गांधींनीही महाराष्ट्रात सभा घेऊन महाविकास आघाडीचा किल्ला लढवला. त्यांनी सुरुवात केली ती नंदुरबारमधून. तिथं त्यांच्या भाषणाचा संपूर्ण फोकस होता तो आदिवासी मतदारांवर. संविधान बचावचा नारा देऊन राहुल गांधींनी भाजपसह मोदींवर हल्लाबोल केला आणि त्यानंतर ते पोहोचले नांदेडमध्ये. मंडळी, याच नांदेड जिल्ह्यातून काँग्रेसचे नेते वसंत चव्हाण हे खासदार झाले होते, पण त्यांच्या निधनामुळे विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूकही होते आणि म्हणूनच की काय विधानसभेसह लोकसभेच्याही प्रचारासाठी नांदेडमध्ये केंद्रीय नेत्यांच्या अक्षरशः फौजा येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधीही आज नांदेडमध्ये दाखल झाले. त्यांनी तिथेही आपला अजेंडा स्पष्ट करून संविधान बचावचा नारा दिला. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी बोलत नाहीत असं म्हणून राहुल गांधींनी काही प्रश्न उपस्थित केले. या सभेत राहुल गांधींनी उद्योगपतींची कर्ज माफ करणं आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून मोदींवर अगदी सणकून टीका केली. याच सभेनंतर राहुल गांधींनी 2 गोष्टी केल्या. पहिली म्हणजे राहुल गांधींनी नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाला भेट दिली. तिथे त्यांनी उसाचा रस पिण्याचा आनंद लुटला आणि नांदेड बस स्थानकावरच्या प्रवाशांशी त्यांनी चर्चाही केली. त्यांनी महिलांशी अगदी आवर्जून संवाद साधला. राहुल गांधींना पाहून बस स्थानकावरची गर्दीही वाढली आणि त्यानंतर राहुल गांधींनी दुसरी गोष्ट केली ती म्हणजे शेतकरी संवाद. मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून संवाद साधला. त्या दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीनचं उत्पादन आणि सोयाबीनच्या घसरलेल्या दरासंदर्भात आपल्या समस्या मांडल्या. राहुल गांधींनी त्यांच्या सर्व समस्या या ऐकून घेतल्या आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मवियाचं सरकार आलं तर 3 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. नरेंद्र मोदी जी ने 25 लोगों के 16 लाख करोड़ रुपए कर्जा माफ किया है. हिंदुस्तान के सबसे अमीर लोग हैं. इस किताब में कहीं नहीं लिखा कि 25 लोगों का 16 लाख करोड़ रुपया कर्जा माफ होना चाहिए और किसानों का, मजदूरों का, गरीबों का 1 रुपया नहीं माफ होना चाहिए. कहीं नहीं लिखा इसमें. उनके नेता ने अभी बोला है कि सरकार को गिराने की जो मीटिंग हुई थी उसमें अदानी जी बैठे थे.
अदानी जी क्यों बैठे थे राजनीतिक मीटिंग में? क्योंकि वे धारावी चाहते हैं। 1 लाख करोड़ रुपए का फायदा इस सरकार ने अदानी जी को दिलवाया है। किसकी जमीन? आपकी जमीन। किसकी जमीन? गरीबों की जमीन, मजदूरों की जमीन आपसे छीन कर ले जा रहे हैं। कहीं नहीं लिखा संविधान में। मंडळी, जसं मी आधीच म्हणालो होतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींनी आजचा दिवस गाजवला आणि त्या दोघांच्याही भाषणात संविधानाचा विषय आला नसता तरच नवल. काँग्रेस आघाडीला संविधान नकोय असं म्हणून मोदींनी आज राहुल गांधींना टार्गेट केलं, तर राहुल गांधींनी भाजपला संविधान संपवायचं असं म्हणून पलटवार केला. पण चर्चेत राहिलं की राहुल गांधींचं दुसरं उत्तर. पाहूयात ते नेमकं काय. साथियों, कांग्रेस और इसके साथियों को न बाबा साहब आम्बेडकर के संविधान की परवाह है, न कोर्ट की और न ही देश की भावना की. ये सिर्फ दिखावे के लिए जेब में खाली पन्नों वाले संविधान की किताब लेकर घूमते हैं. कल आपने देखा उनकी पोल खुल गई. प्रधानमंत्री जी कहते हैं कि मैं संविधान को पब्लिक मीटिंग में दिखाता हूं और संविधान खाली है. संविधान उनके लिए खाली है क्योंकि उन्होंने ये संविधान जिंदगी में पढ़ा नहीं है. उनको कोई आइडिया नहीं कि इस किताब के अंदर क्या लिखा हुआ है. इसीलिए प्रधानमंत्री जी के लिए यह संविधान खाली है. मंडळी, महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं जसा पंतप्रधान मोदींविरोधात राहुल गांधी असा सामना एकीकडे पाहायला मिळतोय, तसाच आणखी एक सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरुद्ध उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असा. बटेंगे तो कटेंगे असा नारा देऊन योगी आदित्यनाथांनी प्रचाराचा आपला अजेंडा आहे तो सेट केलाय. त्यावर भाजपच्या काही नेत्यांसह मित्र पक्षांनीही नाराजी दर्शवली, ती आपण पाहिली आहे. पण योगींच्या याच नाऱ्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली. योगी आदित्यनाथ संन्यासी आहेत, त्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही असं म्हणून खरगेंनी हल्लाबोल केला. खरं तर काँग्रेसनं देशासाठी काय केलं असं सांगत असताना काँग्रेस अध्यक्षांनी हैदराबादच्या निजामाचं सैन्य असलेल्या रझाकारांनी केलेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली. त्यात त्यांनी रझाकारांनी कसं त्यांच्या कुटुंबियांची हत्या केली हेही सांगितलं. आणि बस हाच मुद्दा घेऊन योगी आदित्यनाथांनी नागपूरच्या सभेतून खरगेंवर पलटवार केला आणि पुन्हा एकदा त्यांचा आयकॉनिक नारा दिला. पाहूयात नेमकं काय म्हणाले. मल्लिकार्जुन खड़गे जी के परिवार के सदस्य, उनकी माताजी, उनकी बहन, उनकी चाची और परिवार के कई सदस्यों को भी निजाम के रजाकारों ने जला करके मार डाला था. पूरे गांव को जला के मार डाला था. बहनों और भाइयों, निजाम पर लाल पीला होने की बजाय ये निजाम का इतना दुस्साहस क्यों बढ़ा था? आपकी गणपति की शोभा यात्रा पर पथराव कैसे होता है? रामनवमी के जुलूसों पर पथराव कहां होता है? और 1947 में देश के अंदर काटे गए लाखों हिंदू क्यों कटे थे? बहनों और भाइयों, क्योंकि हम बटे थे इसलिए कटे थे. जाति के नाम पर बटे थे इसलिए कटे थे. बटेंगे तो और एक रहेंगे तो सेफ रहेंगे. आणि योगी आदित्यनाथांनी त्यांना अपेक्षित असलेले नारे देत खरगेंना सुनावलं. पण त्यावर लातूरच्या सभेतून खरगेंनी उत्तर दिलं. त्या दोघांमधली जुगलबंदी आपण पाहूया. अलग कर रहे हैं, एससी एसटी को फोड़ दे रहे हैं. अरे फोड़ने वाले आप ही हो भाई, हम नहीं. बांटो और क्या बटेंगे तो कटेंगे. कोण म्हणतंय? योगी म्हणतात. योगी साधू आहेत, पाप बिचारे ते कसं काय आले आहात मला माहित नाही. मैं तो कांग्रेस पार्टी के अध्यक्ष से कहना चाहता हूं कि मैं एक योगी हूं. मेरा तो सब कुछ
हमारी पार्टी ने, हमारे नेता ने तो हमें बताया है, हर काम देश के नाम। मेरा भी हर काम देश के नाम है। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच बटेंगे तो कटेंगे ही घोषणा जन्माला घातली, पण ही घोषणा सध्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या प्रचारात चांगलीच गाजते आणि याच घोषणेवर भाजपातल्या मोठ्या नेत्यांनी आक्षेपही घेतलाय। काय आहे त्यांच्या आक्षेपामागचं कारण पाहूयात खास रिपोर्टमधून। बटे थे तो कटे थे, एक है तो सेफ है। बटे थे तो कटे थे, कटेंगे तो कटेंगे। हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे। महाराष्ट्रात विधानसभेच्या प्रचारासाठी आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात बटेंगे तो कटेंगे, तर पंतप्रधान मोदी म्हणतात एक है तो सेफ है। घोषणांची वाक्य जरी वेगवेगळी असली तरी मतितार्थ एकच। मात्र या घोषणांसंदर्भात महाराष्ट्र भाजपचं मत एक आहे का आणि या घोषणा कुणासाठी सेफ आणि कुणासाठी अनसेफ आहेत? आता हे प्रश्न आम्ही नाही तर भाजपच्या नेत्यांनी जन्माला घातलेत। पंकजा मुंडे निवडणुकांमधल्या सततच्या पराभवाप्रमाणेच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या नेत्या पंकजा मुंडेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना बटेंगे तो कटेंगेच्या घोषणेचं विश्लेषण केलं। हे विश्लेषण भाजपच्या पक्षश्रेष्ठींना कितपत पटलं असेल असा प्रश्न मुलाखतीचा सारांश वाचल्यानंतर तुम्हाला पण पडेल। बटेंगे तो कटेंगे या घोषणांची आवश्यकता नाही। विकासाचे मुद्दे मांडले पाहिजे। महाराष्ट्रात अशा घोषणा नकोत। मी भाजपात आहे म्हणून या घोषणेचं समर्थन करणार नाही। योगी आदित्यनाथ यांनी वेगळ्या संदर्भात घोषणा दिली होती। या घोषणेचे अर्थ मोदींनी जात धर्म न पाहता सर्वांना न्याय दिला या संदर्भातली ती घोषणा आहे। मोदींनी एक है तो सेफ है ही घोषणा दिली होती। त्याच घोषणेचा हा वेगळ्या पद्धतीने केलेला उल्लेख आहे। एवढी मोठी ब्रेकिंग न्यूज देणाऱ्या पंकजा मुंडेंना एबीपी माझानं गाठलं। सुरुवातीला मी जे बोलले तेच छापलं असं त्या म्हणाल्या। नंतर काय झालं कुणास ठाऊक, त्यांचा सूर काहीसा बदलला। इंडियन एक्सप्रेसमध्ये आपण दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की कटेंगे या बटेंगे या विषयावर त्याच्यावर मी जे बोलले, त्यांनी जे बोलले ते टोटली त्याच्यामध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पण दिलेलं आहे। त्याच्यावर पण तरी काय म्हणणं होतं? तरी काही नाही, जे बोलले तेच बोलले आणि जे बोलले ते तुम्ही व्यवस्थित छापले। फक्त हेडलाईन करायची पद्धत असते त्यापर्यंत ते केली। 15 वर्ष मी राजकारणात काम करते, 25 दिवस झाले पण मी फिरती आहे। 25 सभा मतदारसंघात वेगवेगळ्या माझ्या झाल्या। मी भाषणात जे बोलत आहे ते तुम्ही बघा आणि प्रिंट मीडियामध्ये कुठली बातमी आली त्याच्यावर मी उत्तर देणार नाही म्हणजे नाही, कारण मी जे बोलले ते तुमच्या डोळ्यासमोर आहे। मी बोलले का कुठे काही? आता त्यांनी प्रत्येकाने काय केलंय त्याच्यावर मला आता कुठलंही भाष्य करायचं नाही। आता पंकजा मुंडेंनंतर इतर नेत्यांकडे वळूयात। बटेंगे तो कटेंगे घोषणा कितपत मान्य आहे असा प्रश्न माझा कट्ट्यावर आलेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंना विचारला, तर त्यांनी देखील पंकजा मुंडेंच्या सुरात सूर मिसळला। ही जी वक्तव्य जी झालेली आहे त्याचं मात्र मला विचारलं तर मी ते समर्थन करू शकणार नाही त्याचं, कारण असं की जे वास्तव आहे ते वेगळं आहे। ठीक आहे, त्या त्या राज्याच्या राजकारणामध्ये ती काही त्यांच्या स्थितीत त्यांनी काय वक्तव्य केलं, पण ते नेते आहेत शेवटी, त्यांनी ज्या पार्श्वभूमीवर वक्तव्य का केलं कसं केलं तर त्यांचा तो म्हणजे त्यांनी काय विचार केला असेल मला माहीत नाही। पण महाराष्ट्रामध्ये तशी स्थिती असं मला वाटत नाही, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य आहे म्हणून बऱ्याच ठिकाणाहून ज्या काही त्याच्यावर असहमती दिसते याचं कारण ते असलं पाहिजे। मुद्दा असा आहे की पंकजा मुंडे असो अथवा राधाकृष्ण विखे पाटील, बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे मत कटेंगेची भीती या नेत्यांना वाटते का? कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरमुळे पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे सारख्या दिग्गज नेत्याचा पराभव झाला। मराठा बरोबर मुस्लिम मते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एकगट्टा पडली आणि त्यामुळे जे लोकसभा निवडणुकीमध्ये घडलं त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत घडू नये असं या राजकीय नेत्यांना वाटतं का? बटेंगे तो कटेंगे घोषणेचा प्रत्येक जण आपापल्या परीनं अर्थ काढत असला तरी नितीन गडकरींनी भाजपला अपेक्षित अर्थ एबीपी माझाशी बोलताना सांगितला। आज वर्तमानपत्रामध्ये सगळीकडे एक है तो सेफ है वाल्या ॲडव्हर्टिजमेंट्स देऊन नक्की काय साध्य करायचंय या निवडणुकीत?
जर या देशात जात पंथ धर्म भाषा सोडून आपण सगळे भारतीय म्हणून एक राहिलो तर आपण सेफ आहोत. आणि भारतीय म्हणजे सगळ्यात. त्यामुळे काही लोक काय प्रत्येक गोष्टीचा अँटी मुस्लिम असा अर्थ काढतात. तो नाही आहे. आम्ही अँटी मुस्लिम नाही, अँटी दलित नाही, आम्ही अँटी सिख नाही. आम्ही बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक हा मानत नाही. आम्ही सगळे एक आहोत. आम्ही सगळे एका समाजाचे अंग आहोत. आमचा इतिहास संस्कृती विरासत एक आहे. बटेंगे तो कटेंगे वरून फक्त महाराष्ट्र भाजपात मतभेद नाहीयेत, तर योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या घोषणेपासून अजितदादा आक्षेप घेत आलेत. माझं मत मी आजही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी निगडीत आहे. कालही होतो आणि पुढेही राहणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही. हे इतर राज्यामध्ये कदाचित चालत असेल. अब की बार 400 पार संविधानासंदर्भात तयार झालेलं नरेटिव्ह या सगळ्याचा भाजपला लोकसभेत फटका बसल्याचं महायुतीचे नेते उघडपणे बोलतात. आता बटेंगे तो कटेंगे ही घोषणा महायुतीसाठी फायद्याची ठरणार की नुकसान पोहोचवणारी हे मात्र 23 नोव्हेंबरलाच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.